नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, ती झाली एक औपचारिक ओळख, पण आज आपण काहीतरी खूपच वेगळं करणार आहोत. हां. आपण वेळेत मागे जाणार आहोत, खूप मागे, साधारण 5000 वर्ष मागे. हो. तो काळ आहे जेव्हा जगात पहिल्यांदा शहरं, एक नागरी संस्कृती उदयास येऊ लागली. आपल्या स्रोतांनुसार या संस्कृती 4 ठिकाणी विकसित झाल्या: मेसोपोटेमिया, इजिप्त, आपला भारतीय उपखंड आणि चीन. बरोबर. आणि या चारींमध्ये एक समान धागा होता. नद्या, अगदी. नद्या. म्हणूनच त्यांना नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असं म्हटलं जातं. आणि आज आपण यातल्या 2 महान संस्कृतींचा अभ्यास करणार आहोत: मेसोपोटेमिया आणि इजिप्त. हो. आणि ही सुरुवातच खूप महत्वाची आहे, कारण या संस्कृती काही अचानक नाही उदयास आल्या. म्हणजे कसं आहे ना, की नद्यांमुळे शेतीसाठी सुपीक जमीन मिळाली अच्छा. आणि त्यामुळे एक स्थिर जीवन शक्य झालं. याच स्थिरतेमधून मग शहरं, व्यापार आणि एक समृद्ध संस्कृती यांचा जन्म झाला. चला तर मग ह्याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. मेसोपोटेमिया हे नावच किती भारी आहे. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे याचा अर्थ आहे 2 नद्यांमधला प्रदेश. बरोबर. दुआब. आणि या 2 नद्या म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस. पण ह्या काही शांतपणे वाहणाऱ्या नद्या नव्हत्या, बरोबर? अजिबात नाही. उलट ह्या नद्या अत्यंत लहरी आणि विनाशकारी. विनाशकारी. हो, त्यांना कधी पूर येईल याचा काही अंदाज नसायचा, आणि पूर आला की तो इतका भयंकर असायचा की शहरांच्या शहरं, पिकं सगळं वाहून जायचं. अरे बापरे. या अनिश्चिततेचा त्यांच्या विचारांवर खूप खोल परिणाम झाला. त्यांच्या कथांमध्ये देवसुद्धा माणसांसारखेच लहरी, भांडखोर आणि कधीकधी क्रूर दाखवले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी जगणं हेच एक मोठं चॅलेंज होतं. एका नैसर्गिक अनागोंदीशी सततचा संघर्ष. अगदी. याच पार्श्वभूमीवर आपल्याकडे हे एक शिल्प आहे. एक राजा किंवा वीर सिंहाशी लढतोय. हे फक्त शौर्य दाखवण्यासाठी नाहीये, यामागे काहीतरी मोठा अर्थ दिसतोय. अगदी बरोबर. हे शिल्प म्हणजे फक्त एक कलाकृती नाहीये. हे एक प्रकारे एक राजकीय घोषणापत्र आहे. अच्छा. यात सिंह म्हणजे निसर्गाची तीच विनाशकारी शक्ती, ती अनागोंदी, आणि राजा त्या शक्तीवर विजय मिळवतोय. तो प्रजेला सांगतोय की बाहेर कितीही गोंधळ असला तरी मी आहे, मी तुमचं रक्षण करीन. म्हणजे ही एक प्रकारची सरकारी जाहिरातबाजी होती. हो, स्टेट प्रोपोगँडाच म्हणता येईल. वा. म्हणजे राजाचं मुख्य काम होतं अनागोंदीवर नियंत्रण मिळवणं. मग याच विचारातून त्यांनी कायदे वगैरे बनवले असतील का? हम्मुराबीज कोड. नक्कीच. हम्मुराबीची प्रसिद्ध नियमसंहिता याच गरजेतून जन्माला आली. निसर्ग जर नियम पाळत नसेल तर किमान माणसांनी तरी नियमात राहावं, जेणेकरून समाजात सुव्यवस्था टिकून राहील. ठीक आहे. म्हणजे मेसोपोटेमियामध्ये सत्ता म्हणजे अनागोंदीवरचा विजय. आता इथून आपण जाऊया इजिप्तकडे. तिथे एकच नदी होती. नाईल. हो. आणि तिचा स्वभाव याच्या अगदी विरुद्ध होता. म्हणजे एकदम 180 अंशांनी विरुद्ध. नाईल नदीलाही दरवर्षी पूर यायचा. पण तो विनाशकारी नव्हता. तो एक उत्सव होता. उत्सव? पुराचा? हो. कारण तो अत्यंत प्रेडिक्टेबल होता. त्यांना नक्की माहीत असायचं की पूर कधी येणार. त्यांनी आकाशातील सिरियस ताऱ्याच्या उदयाशी पुराच्या वेळेचा संबंध जोडला होता. कमाल आहे. म्हणजे ते पुराची भीती बाळगण्याऐवजी त्याची वाट पाहायचे. अगदी. कारण नाईल नदी येताना आपल्यासोबत काळ्या रंगाचा सुपीक गाळ घेऊन यायची. पूर ओसरला की हा गाळ किनाऱ्यावर पसरायचा. नैसर्गिक खतापेक्षाही उत्तम. आणि याचमुळे त्या वाळवंटात हजारो वर्ष शेती शक्य झाली. बरोबर. आणि या प्रेडिक्टेबल चक्रामुळे इजिप्शियन लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे वेगळा होता. त्यांच्यासाठी जग हे गोंधळाचं ठिकाण नव्हतं. तर मग काय होतं? ते एक संतुलित, नियमित आणि शाश्वत चक्र होतं, ज्याला ते मात म्हणायचे, म्हणजे वैश्विक सुव्यवस्था. आणि मग त्यांच्या राजाची म्हणजे फॅरोची भूमिका ती पण वेगळी असणार. तो काही अनागोंदीशी लढणारा योद्धा नव्हता. नाही. फॅरो हा योद्धा कमी आणि त्या वैश्विक सुव्यवस्थेचा रक्षक जास्त होता. त्याचं काम होतं हे बघणं की नाईल वेळेवर येईल, सूर्य रोज उगवेल, हे चक्र अव्याहतपणे सुरू राहील. म्हणूनच त्यांच्या कलाकृतींमध्ये फॅरो नेहमी शांत, स्थिर दिसतो. अगदी. तो संघर्ष करताना नाही तर चिरंतन शांततेचं प्रतीक म्हणून उभा राहतो. आता हे स्पष्ट होतंय, नद्यांच्या फक्त पाण्याने नाही तर त्यांच्या स्वभावाने या संस्कृतींना घडवलं. हां. आता थोडं त्यांच्या दैनंदिन जीवनाकडे वळूया. जेव्हा अन्नपाण्याची चिंता मिटते तेव्हा समाज काय करतो? आपल्याकडे काही वस्तू आहेत. हे बघा, एक वाद्य आहे
ज्याला बैलाच्या डोक्याने सजवले. हे लायर नावाचं तंतुवाद्य आहे. मेसोपोटेमियातील ऊर शहरात सापडलं. बैल हे सामर्थ्याचं प्रतीक होतं. म्हणजे संगीत, कला यासाठी त्यांच्याकडे वेळ होता. वेळ आणि आवड दोन्ही. समाज जेव्हा फक्त जगण्याच्या संघर्षाच्या पलीकडे जातो तेव्हा तो कलेचा विचार करू लागतो. आणि हे तर त्याहूनही भारी आहे. 2 व्यक्ती मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग करताना दिसत आहेत. हो, म्हणजे खेळाचीही आवड होती. 5000 वर्षांपूर्वी लोक मनोरंजनासाठी बॉक्सिंग मॅच बघत असतील. हो. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या सामाजिक बदलाकडे घेऊन जातं. जेव्हा समाजात अतिरिक्त अन्नधान्य तयार होतं तेव्हा प्रत्येकाला शेतीत काम करण्याची गरज नसते. अच्छा, म्हणजे मग कामाची विभागणी झाली. बरोबर. पुजारी, सैनिक, कारागीर आणि या वर्गाकडे फावला वेळ असतो. हाच फावला वेळ मग कला, विज्ञान आणि खेळांच्या विकासाची प्रयोगशाळा ठरतो. आणि याच फावल्या वेळेचं उत्तम उदाहरण म्हणजे हा बोर्ड गेम दिसतोय. किती सुंदर नक्षीकाम आहे यावर. हा ऊरचा शाही खेळ म्हणून ओळखला जातो. जगातल्या सगळ्यात जुन्या बोर्ड गेम्सपैकी एक आणि तो राजघराण्यातील कबरींमध्ये सापडलाय. होता, ज्यांच्याकडे केवळ वेळच नाही तर अशा गोष्टींसाठी साधन संपत्तीही होती. म्हणजे एका खेळण्यावरून आपण त्या समाजाच्या रचनेबद्दल अंदाज बांधू शकतो. मग इजिप्तमध्ये काय होतं? त्यांच्याकडे सेनेट नावाचा एक खूप प्रसिद्ध खेळ होता. दिसायला बुद्धिबळासारखा, पण त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नव्हता. मग काय होतं? त्यांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर प्रचंड विश्वास होता. त्यांचा समज होता की मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याला परलोकात जाण्यासाठी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. सेनेट हा खेळ म्हणजे त्या प्रवासाचंच एक प्रतीक होता. अरे वाह! त्यातलं प्रत्येक घर म्हणजे परलोकातला एक टप्पा. त्यामुळे हा खेळ जिंकणं म्हणजे परलोकातला प्रवास यशस्वी करण्यासारखं होतं. अविश्वसनीय. म्हणजे मेसोपोटेमियामध्ये खेळ हे सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक, तर इजिप्तमध्ये ते आध्यात्मिक जीवनाचा भाग. बरोबर. त्यांच्या मूळ दृष्टिकोनातील फरक इथेही दिसतोय की नाही? अगदी. आता थोडं तंत्रज्ञानाबद्दल बोलूया. आपल्याकडे एका खेळण्याचं चित्र आहे. पक्षाच्या आकाराची गाडी, ज्याला सोन्याची चाकं आहेत. हे खेळणं असलं तरी यातून एका मोठ्या शोधाची माहिती मिळते. चाकाचा शोध. हो, ज्यांनी सगळं काही बदलून टाकलं. हा शोध मेसोपोटेमियामध्ये लागला असं मानलं जातं. हो, आणि यामुळे वाहतूक, व्यापार, युद्ध सगळ्यात क्रांती झाली. रथ आणि गाड्यांमुळे सैन्य आणि माल खूप दूरवर नेणं शक्य झालं. आणि हे लहानसं खेळणं आपल्याला त्या मोठ्या तंत्रज्ञानात्मक क्रांतीची आठवण करून देतं. बरोबर. तंत्रज्ञान त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं होतं. तर मेसोपोटेमियाने जगाला चाक दिलं. मग इजिप्तने असं कोणतं तंत्रज्ञान दिलं? इजिप्तचं सर्वात मोठं तंत्रज्ञान होतं लेखन आणि ती लिहिण्यासाठी वापरलं जाणारं माध्यम. पपायरस. अगदी. पपायरस नावाच्या वनस्पतीपासून त्यांनी एक प्रकारचा कागद बनवला आणि त्यावर ते हायरोग्लिफ्स या चित्रलिपीत लिहायचे. आणि हे फक्त हिशोब ठेवण्यापुरतं नव्हतं. नाही, ती एक पवित्र कला होती. मंदिरांच्या भिंतींवर, कबरींमध्ये सगळीकडे तुम्हाला ही लिपी दिसेल. त्यांच्यासाठी शब्दांना आणि चित्रांना जादुई शक्ती होती. बुक ऑफ दिस डेड सारखे ग्रंथ. हो, ते याच लिपीत लिहिले गेले. पपायरसमुळे ज्ञान आणि प्रशासकीय आदेश दूरवर पाठवणं सोपं झालं आणि त्यामुळेच त्यांचे एवढं मोठं साम्राज्य हजारो वर्ष एकसंध राहिलं. म्हणजे एका बाजूला चाकाची भौतिक क्रांती आणि दुसऱ्या बाजूला लेखनाची बौद्धिक क्रांती. बरोबर. दोन्ही संस्कृतींनी आपल्या गरजांनुसार आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार वेगवेगळी साधनं विकसित केली. आणि या सगळ्याचा पाया परत एकदा नदी. हो, मेसोपोटेमियाच्या लहरी नद्यांनी त्यांना सतत संघर्ष करायला आणि नवीन उपाय शोधायला शिकवलं. कायदे, चाक. तर इजिप्तच्या स्थिर आणि प्रेव्हिडेबल नाईल नदीने त्यांना चिरंतन सुव्यवस्था, मृत्यूनंतरचं जीवन आणि त्या ज्ञानाला टिकवून ठेवणाऱ्या लेखनावर लक्ष केंद्रित करायला प्रवृत्त केलं. तर आजच्या या चर्चेतून आपण 5000 वर्षांपूर्वीच्या 2 महान संस्कृतींचा आढावा घेतला. पण हे फक्त त्यांच्याबद्दल नाहीये. यातून आपण मानवी समाजाबद्दल काहीतरी मूलभूत शिकलो. आपण पाहिलं की कसं पर्यावरण फक्त आपली शेतीच नाही, तर आपले देव, आपले राजे, आपले कायदे आणि अगदी आपल्या खेळण्यांना सुद्धा घडवतं. बरोबर. या वस्तू म्हणजे फक्त मातीचे किंवा दगडाचे तुकडे नाहीत. त्या संस्कृतीच्या आकांक्षा, त्यांच्या भीती आणि त्यांच्या विचारांचा आरसा आहेत की नाही. हो. एका लहरी नदीच्या काठावरचा समाज सतत बदलासाठी तयार राहतो, तर एका स्थिर नदीच्या काठावरचा समाज परंपरेला आणि सातत्याला महत्त्व देतो. ही 2 मॉडेल्स आजही आपल्याला जगात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. तर या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे?
यातून आपण स्वतःसाठी काय विचार घेऊ शकतो? यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. या संस्कृतींनी पाया घातलेल्या अनेक गोष्टी, जसं की संघटित समाज, कायदे, लेखन, या आजही आपल्या जीवनाचा भाग आहेत. पण मूळ प्रश्न हा आहे की आपण कोणत्या नदीच्या काठावर उभे आहोत. आपलं आजचं जग हे मेसोपोटेमियासारखं सतत बदलणारं, अनिश्चित आणि अनागोंदीने भरलेलं आहे का, की आपण अजूनही इजिप्तच्या लोकांसारखं एका स्थिर, प्रेडिक्टेबल सुव्यवस्थेच्या शोधात आहोत? वाव. कदाचित या प्राचीन संस्कृतींकडे पाहून आपण आजच्या आपल्या जगाच्या स्वभावाला आणि त्यात टिकून राहण्याच्या मार्गांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.